शिंदेंचा डाव, रोहित पवार चितपट, कर्जतमध्ये सत्तेला सुरुंग. विधानसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर राम शिंदेंनी अवघ्या 6 महिन्यातच रोहित पवारांना मोठा धक्का दिलाय. रोहित पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणत पवारांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावलाय. दुसरीकडे काँग्रेस, भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राम शिंदेंसोबत गुप्त बैठक घेतली. तर या बैठकीच्या वृत्ताला राम शिंदेंनी दुजोरा दिलाय. या बैठकीनंतर नगरसेवकांनी थेट उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केलाय. तर रोहित पवारांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केलाय. डिसेंबर 2022 मध्ये कर्जत नगरपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांना नगराध्यक्ष बनवण्यात आलं. मात्र 17 सदस्य असलेल्या कर्जत नगरपंचायतीत पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं पाहूयात. कर्जत नगरपंचायतीत कुणाचं वर्चस्व? विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने राम शिंदेंना विधान परिषदेच्या सभापती पदाची संधी दिली. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच राम शिंदेंनी रोहित पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याची योजना आखत भाजप पक्ष नेतृत्वाला रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा रंगली. त्यामुळे आता उषा राऊत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर होणार की रोहित पवार राम शिंदेंची खेळी पलटणार, यावर कर्जत जामखेड मधील राजकारणाची दिशा ठरणार आहे. तर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.